जाऊ दे. इथं बघा युजेस ऑफ ड्राय सेल. ड्राय सेलचा यूज आपण लास्ट लेक्चरला ड्राय सेल बघितला. ड्राय सेलचे युजेस काय आहेत? ड्राय सेल इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ पॉवर इन फ्लॅशलाइट, पोर्टेबल रेडिओज, टेप रेकॉर्डर्स, क्लॉक्स अँड सो फॉर्थ. युजेस लक्षात ठेवा. युजेस सगळ्यात इम्पॉर्टंट आता लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड अक्युमुलेटर बॅटरी. लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड अक्युमुलेटर. ब्रेक कशासाठी दिलेला? लेड ते सांगू. ब्रेक कशासाठी दिलेला? आता लेड स्टोरेज बॅटरी किंवा लेड अक्युमुलेटर बॅटरी ह्याचं डिस्चार्जिंग आणि चार्जिंग रिॲक्शन विचारतात. कसले रिॲक्शन विचारतात? कसले रिॲक्शन विचारतात? डिस्चार्जिंग अँड चार्जिंग. तर लेड स्टोरेज बॅटरी ऍक्च्युली असते कशी बघा. इथे बघा एक स्टील कंटेनर आहे. कोणता कंटेनर आहे? कोणता कंटेनर आहे? स्टील कंटेनर. ह्या स्टील कंटेनर मध्ये एनोड कॅथोड, एनोड कॅथोड, एनोड कॅथोड असं अल्टरनेट लावलेलं असते, म्हणजे बॅटरी क्रिएट करतात. जेव्हा सिरीज ऑफ एनोड अँड कॅथोड आर कनेक्टेड इन सिरीज इट क्रिएट्स अ बॅटरी. एक एनोड आणि एक कॅथोड म्हणजे एक सेल झाला. असे खूप सारे. मग या लेड स्टोरेज बॅटरीमध्ये जो सोल्युशन असतो तो सोल्युशन असतो 38% कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडचा. कसला असतो? सल्फ्युरिक ऍसिड. इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. मग कन्सिडर करा इलेक्ट्रोड आहे, लेड प्लेट. ही लेड प्लेट आहे, ठीक आहे. लेड प्लेट नंतर ना इथं बघा लेड प्लेट आहे, एक एनोड. हे बघा एक लेड प्लेट आणि त्याच्या बाजूला लेड प्लेटच, पण त्यावरती PbO2 लेड ऑक्साईड डिपॉझिट केलेलं असतं. मी काय सांगते बघा. परत कन्सिडर करा लेड प्लेट, त्यावरती स्पॉन्जिलेट डिपॉझिट केलेलं असते. काय डिपॉझिट केलेलं असते? स्पॉन्जिलेट. परत लेड प्लेटच, पण त्यावरती काय डिपॉझिट केलेलं असतंय? लेड ऑक्साईड. परत लेड प्लेट, त्यावरती स्पॉन्जिलेट डिपॉझिट केलेलं असतंय. आणि नेक्स्ट काय असते तर लेड ऑक्साईड, लेड प्लेट विथ लेड ऑक्साईड. इथं बघा हे जे हे एनोड आहेत, काय आहे? एनोड, सिरीज ऑफ एनोड. आणि हे सिरीज ऑफ काय तर कॅथोड. A series of anodes or cathodes are connected and it forms battery. जो तुमचा एनोड असतो तो लेड प्लेट आणि त्यावरती स्पॉन्जिलेट डिपॉझिट केलेलं असतं. काय डिपॉझिट केलेलं असतं? स्पॉन्जिलेट. त्यानंतर ना जो तुमचं कॅथोड असतं, काय असतं? कॅथोड. त्या कॅथोड वरती लेड प्लेटच असते, त्यावरती लेड ऑक्साईड डिपॉझिट केलेलं असतं. काय डिपॉझिट केलेलं असतं? स्पॉन्जिलेट डिपॉझिट करतात टू इन्क्रीज द सरफेस एरिया. लेड ऑक्साईड डिपॉझिट करतात रिडक्शन होण्यासाठी. काय होण्यासाठी? रिडक्शन होण्यासाठी. ठीक आहे. हा असा एक काहीतरी सिरीज मध्ये हा असा एक डायग्राम तुम्हाला दिसेल, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे, पण मी तो थोडा डिटेल मध्ये तुम्हाला सांगायचं होतं म्हणून मी ड्रॉ करून दाखवले तुम्हाला एक ओव्हरऑल टाइप मध्ये. इथं बघा एनोड 1 2 3 आणि दुसरा कोण आहे तर कॅथोड 1 2 3 सिरीज मध्ये जॉईन केले. मग एनोड कशाचं बनलंय? मी तुम्हाला लेड प्लेट, त्यावरती स्पॉन्जिलेट डिपॉझिट केलंय. आणि कॅथोड मध्ये काय तर लेड प्लेटच आहे, पण त्यावरती काय डिपॉझिट केले तर लेड ऑक्साईड. लेड प्लेट वरती स्पॉन्जिलेट किंवा लेड ते इन्क्रीज द सरफेस एरिया.
काय इन्क्रीज करण्यासाठी सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. पुढं आता नेक्स्ट बघा काय काय होतंय. ऍट एनोड. आता ऍट एनोड जो लेड आहे ना, लेड प्लेट आहे ना, लेड आहे हा, त्या लेडचं ऑक्सिडेशन होतंय. पीबी गिव्स Pb2++2 इलेक्ट्रॉन. दिस इज ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन ऍट एनोड. बाळांनो, लेड प्लेट वरच्या लेडचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे Pb2+ सोल्युशन मध्ये गेलं. जेव्हा Pb2+ सोल्युशन मध्ये जातो, सोल्युशन कसाच आहे, सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड काय असतंय, 2H++SO4 2-. ही जी काही रिॲक्शन दाखवतीये ही डिस्चार्जिंगची दाखवतीये. ही जी काही रिॲक्शन दाखवते ती कशाची दाखवते, डिस्चार्जिंग रिॲक्शन. म्हणजे when it is acting as a galvanic cell, when it is acting as a galvanic cell and chemical changes are generating electricity. What are generating electricity? Chemical changes. ठीक. बघा, एनोडला फक्त Pb2+ सोल्युशन मध्ये गेला की म्हणजे रिॲक्शन थांबली? नो. हा जो Pb2+ आहे हा सोल्युशन मधल्या SO4-2- बरोबर कंबाईन होतो आणि PbSO4 देतं. त्याला आपण काय म्हणतो तर प्रेसिपिटेशन. आता ही जर रिॲक्शन ऍड केली ओव्हरऑल ऑक्सिडेशन तर काय मिळते, Pb in the solid state plus SO4 2- in the aqueous state gives, ऍड करायचं, सबस्ट्रॅक्ट कधीच नाही. अरे बाळा, हे ॲरोच्या राईट हँड साईडला होतं, हे ॲरोच्या लेफ्ट हँड साईडला आहे, ऍड चालूच होणार आहे तो ऍड जरी केलं तर. मग PbSO4+2 इलेक्ट्रॉन, इट इज नेट ऑक्सिडेशन रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे, ही नेट ऑक्सिडेशन रिॲक्शन ऍट एनोड. मग नेक्स्ट ऍट कॅथोड. हे बस करे तुझा आता, ठेव दे सगळ्यात. ऍट कॅथोड. आता ऍट कॅथोड काय असणार आहे, लेड ऑक्साइड आहे PbO2. ह्या PbO2 मध्ये Pb ची ऑक्सिडेशन स्टेट +4 असते. Pb ची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, सो ऍट कॅथोड लेड ऑक्साइड 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे, गेन. आणि मला इथं बॅलेन्सिंगला 4H+ पाहिजे. काय सांगू, Pb लेड ऑक्साइड आहे, 2 इलेक्ट्रॉन काय केले, गेन. बरं, बॅलेन्सिंगला मला 4H+ पाहिजेत का. इथं बघा, हा लेड ऑक्साइडचं Pb चं ऑक्सिडेशन स्टेट किती होतं, +4. त्यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केले, Pb2+ फॉर्म झालं. मग हे जे 2 ऑक्सिजन आहे हे 4 हायड्रोजन बरोबर काय होणार आहे, कंबाईन 2H2O देणार आहे. ही कसली झाली तर रिडक्शन हाफ इक्वेशन. कुठं झाली रिडक्शन हाफ इक्वेशन, ऍट कॅथोड. पर एवढीच रिॲक्शन होते का, नाही. परत हा Pb2+ जो आहे हा सोल्युशन मधल्या SO4 2- बरोबर काय होतं, कंबाईन होतं आणि काय देतं तर PbSO4. मीन्स इन लेड accumulator reaction oxidation is followed by precipitation and reduction is also followed by precipitation. सो परत इथं काय होणार आहे, हा Pb2+ काय होणार आहे, कॅन्सल. सो इथं काय येणार आहे तर PbO2 plus 4H plus SO4 2- plus 2 electrons gives what, PbSO4 plus how many H2O. ही रिॲक्शन झाली. बरं इथं बघा,
इथं एक सल्फेट यूज झाला प्रेसिपिटेशनला आणि इथं एक सल्फेट यूज झालं. किती सल्फेट यूज झाले? 2. एक सल्फेट बरोबर किती H प्लस आयन होते? 2. 2 सल्फेट बरोबर किती आहेत? 4. ते 4 H प्लस आयन तुम्ही कॅथोडला वापरताय बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे एक ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, एका मोलचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होण्यासाठी एक सल्फ्युरिक ऍसिड वापरलं जातं. म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड काय होत जाणार आहे? तर कमी होत जाणार आहे, कारण इट विल बी कन्झ्युम्ड. इट विल बी कन्झ्युम्ड. सो ही रिॲक्शन समजली का? ऍट एनोड लेडचं काय होत आहे? ऑक्सिडेशन. आणि लेड 2+SO4 काय देतं? PbSO4. ऍट कॅथोड लेड ऑक्साईड 2 इलेक्ट्रॉन गेन करून Pb2+ 2H2O रिडक्शन आणि तो Pb2+ परत SO4 बरोबर PbSO4. समजतंय का? येस ऑर नो? नेट सेल रिॲक्शन काय असणार आहे? नेट ऑक्सिडेशन आणि नेट रिडक्शन. नेट ऑक्सिडेशन आणि नेट रिडक्शन. आता नेट ऑक्सिडेशन Pb in the solid state plus SO4 2- in the aqueous state gives PbSO4 plus how many electrons? 2 electrons. Oxidation half equation. Anode. PbO2 in the solid state plus 4H plus SO4 2- plus 2 electron gives PbSO4 plus 2H2O. ही कसली रिॲक्शन आहे? तर रिडक्शन हाफ इक्वेशन. कसली रिॲक्शन आहे? रिडक्शन हाफ इक्वेशन. ह्या दोघांना ऍड केलं नाही, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन कॅन्सल होणार. SO4 नाही कॅन्सल होऊ शकत, दोन्ही एरोच्या या साईडला आहेत. मग हे 2 SO4 आहेत आणि 4 H प्लस आहेत. म्हणजे असं बघितलं तर हा लेड इन सॉलिड स्टेट, lead oxide in the solid state plus how many H2SO4? 2 H2SO4. How many H2SO4? 2 H2SO4. काय देते? तर 2 times PbSO4 plus 2 times H2. Overall cell reaction. डिस्चार्जिंगची. हे बघ, एकदा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा कॉन्सन्ट्रेशन एका सर्टन लिमिट पेक्षा ड्रॉप झाला, काय झाला? कमी झाला, रिॲक्शन थांबते. म्हणजे चार्जिंग संपलं आपल्या भाषेत, टोटली डिस्चार्ज झालं. मग टोटली डिस्चार्ज झालं तर आपण त्याला काय करणार आहे? चार्जिंगला लावणार आहे. चार्जिंगला लावत असताना एक अपोजिट डिरेक्शनला आपण करंट फ्लो करणार. जो पहिला पोटेन्शियल होता त्यापेक्षा जास्तचा पोटेन्शियल द्यावा लागतो. मग त्या केसमध्ये बघा मी काय सांगते, त्या केसमध्ये जो तुमचा एनोड आहे, काय आहे? चार्जिंगला काय होते? जे तुमचा एनोड आहे तो काय म्हणून बिहेव करतो? कॅथोड. आणि जो तुमचा कॅथोड आहे तो काय म्हणून बिहेव करतो? एनोड. चार्जिंगला. कशाला? चार्जिंग. मग आता ह्याचे रिॲक्शन्स कसे पाठ करायचे चार्जिंगचे? बघा, तुम्हाला जर डिस्चार्जिंगची रिॲक्शन लक्षात असेल ना, कसली रिॲक्शन लक्षात आहे? चार्जिंगची रिॲक्शन आपोआप लक्षात राहते. चार्जिंग. ड्युरिंग चार्जिंग तुमचा एनोड आहे तो काय म्हणून बिहेव करणार आहे? कॅथोड. मग जर एनोड कॅथोड म्हणून बिहेव करणार आहे तर ही जी ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ना, ही रिव्हर्स द्यायची, रिडक्शन होणार. काय होणार? जो तुमचा डिस्चार्जिंगला एनोड होता तो चार्जिंगला काय म्हणून बिहेव करणार आहे? कॅथोड. म्हणजे तर रिॲक्शन काय येणार आहे? PbSO4 plus 2 electron gives Pb in the solid state plus SO4 2- in the aqueous state. हा काय आहे? तर कॅथोड. आणि ही कोणती रिॲक्शन आहे? रिडक्शन हाफ इक्वेशन. कधीची? कधी?
रिचार्जिंग नाही, रिचार्जिंग नाही, काय म्हणतो आपण त्याला? चार्जिंग. रिचार्जिंग, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग असं लक्षात ठेवा. परत जो तुमचा कॅथॉड आहे काय आहे? कॅथॉड. कॅथॉडचं रिव्हर्स एनोड म्हणून ऍक्ट. जो तुमचा कॅथॉड आहे तो काय म्हणून ऍक्ट करणार आहे? एनोड. त्यामुळे जी तुमची कॅथॉडची रिॲक्शन होती डिस्चार्जिंगला ती एनोडची. म्हणजे तर परत काय येणार आहे? PbSO4 प्लस 2H2O gives PbO2 plus 4H plus SO4 2 minus plus how many electrons? 2 electrons. ही काय झाली? एनोडची. आणि हे दोन्ही काय केला? ऍड. तीच रिव्हर्स होणार. नेट सेल तुमची जी आहे ती. नेट सेल तुमची काय असणार आहे मग रिव्हर्सला? इथं बघा 2 times PbSO4 plus 2 times H2O gives Pb in the solid state plus PbO2 in the solid state plus how many H2SO4? 2H2SO4. 2H2SO4. ही नेट सेल झाली. कशासाठी नेट सेल झाली ही? चार्जिंग. मी काय सांगितलं लक्षात येते? डिस्चार्जिंग आणि चार्जिंगचे रिॲक्शन एक्झामला विचारतात, कंपल्सरी विचारतात लेड अक्युम्युलेटरची. मग डिस्चार्जिंगची रिॲक्शन लक्षात राहिली तर चार्जिंगची रिॲक्शन आपोआप लक्षात राहते. कारण जो एनोड असतो तो कॅथोड म्हणून बिहेव करणार आणि जो कॅथोड आहे तो एनोड. आणि रिॲक्शन फक्त काय होणार आहे? रिव्हर्स. त्यामुळे हे रिॲक्शन लक्षात ठेवा डिस्चार्जिंगची. एनोड लेड Pb2 प्लस देते आणि Pb2 प्लस SO4 बरोबर कंबाईन होऊन PbSO4 देते. PbO2 प्लस 2 इलेक्ट्रॉन 4H प्लस बॅलेन्सिंगला घेतलंय कारण ऑक्सिजन आहे ना, त्या ऑक्सिजन बरोबर काय बाहेर पडायला पाहिजे? वॉटर. Pb2 प्लस 2H2O डिडक्शन आणि Pb2 प्लस SO4 गिव्स व्हॉट? PbSO प्रेसिपिटेशन. हे दोन्ही ऍड केला ओव्हरऑल सेल रिएक्शन. कशाची आहे ही ओव्हरऑल सेल रिएक्शन? डिस्चार्जिंग. हेच तुमचा ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन जो एनोड होता तो काय म्हणून बिहेव करणार आहे? कॅथोड रिव्हर्स मध्ये. आणि जो कॅथोड होता तो काय म्हणून बिहेव करणार आहे? एनोड रिव्हर्स मध्ये. आलं लक्षात? The lead accumulator stores electrical energy due to regeneration of original reactant during recharge. It functions as a galvanic cell as well as electrolytic cell. Forward reaction galvanic cell. Reverse reaction फॉरवर्ड रिएक्शन गॅल्व्हॅनिक म्हणून ऍक्ट होतो. रिव्हर्स रिएक्शन इलेक्ट्रोलाइटिक cell. So a group of lead plates packed with spongy lead served as an anode, and another group of lead plate bearing lead oxide serves as a cathode. H2SO4 किती असते? जो इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट करतोय तो H2SO4 किती पर्सेंट असतो? 38%. To provide large reacting surface, the cell container serves plates of each type. The two types of plates are alternately arranged as shown in the figure. हे बघा, हे एका प्लेटचं पोटेन्शियल 2 व्होल्टेज आहे. 2 प्लस 2 प्लस 2 किती व्होल्टेज होणार आहे? 6. किती होणार आहे? 6. ठीक आहे. The electrodes are immersed in an electrolytic aqueous solution of H2SO4 38%, ज्याची डेन्सिटी 1.2 ग्रॅम per ml आहे. नोटेशन
लेड, हे बघा एनोड कोण आहे, लेड, तो कशामध्ये कन्वर्ट झाला, लेड सल्फेट मध्ये. सल्फ्युरिक ऍसिड इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे, 38%, सिंगल वर्टिकल आहे, फेस चेंज. परत लेड सल्फेट जो आहे हा बनला पण कोणापासून बनला, लेड ऑक्साइड, पण सरफेस कोणाचा होता, लेड. हा सेल फॉर्म्युला समजला का बघा, हा सेल फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. समजलं, सेल फॉर्म्युला समजलं, समजलं का सेल फॉर्म्युला, रुद्र सेल फॉर्म्युला समजलं, नाही समजलं. लेड सल्फाइड आहे, लेड आहे फक्त, लेडचं ऑक्सिडेशन झालं पण प्रेसिपिटेशन पण होते ना, मग लेड, लेड सल्फेट. सगळं घडतंय कशामध्ये, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. कोण आहे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, 38% H2SO. हे सिंगल वर्टिकल आणि फेज बाउंड्री, फेज बाउंड्री, फेज बाउंड्री सेल्फ फॉर्म्युलामध्ये रूल आहे तो. हा सॉलिड मध्ये आहे, हा पण सॉलिड मध्ये आहे, पण दोघांची फेज काय आहे, फेज म्हणजे कसं, हा Pb2+ होता ऍक्वस मध्ये, Pb2+ आणि सोल्युशनचा SO4 घेऊन तो PbSO4, तो खाली डिपॉझिट होतो, इलेक्ट्रोड वरती नाही डिपॉझिट. हे जे काय होते ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये घडतंय. परत चेंज, म्हणून सिंगल वर्टिकल नाही. परत चेंज, एनोड आता कॅथोड आहे, PbSO4 सॉलिड मध्ये जे काय ते PbO2 वरती होत होतं. PbO2 कोण होता, कोण होता, रिडक्शन कोणाचं होत होतं, रिडक्शन कोणाचं होत होतं, PbO2, लेडचं नाही, लेड प्लेट वरती लेड ऑक्साईड डिपॉझिट केलेले असते, त्या लेड ऑक्साईडचा रिडक्शन होते, मग तो कॅथोड असणार ना, मग लेड प्लेट, लेड ऑक्साईड प्रेसिपिटेट होऊन काय देणार आहे, PbSO4. सेल फॉर्म्युला आहे तो. ही ऑक्सिडेशन, ही रिडक्शन, नेट्स ऑक्सिडेशन. As the cell operates, as the cell operates to generate current, H2SO4 is consumed. What is consumed? Its concentration decreases and the cell potential is decreased. The cell potential thus depends on the sulfuric acid concentration. Cell potential कशावरती डिपेंड राहते, त्याचे कॉन्सन्ट्रेशन. सो रिएक्शनला बघा, रिचार्जिंगला मी तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा. Oxidation at anode, it is the reverse of reduction at cathode at the discharging reaction. Reduction, it is the reverse of oxidation reaction at anode that occurs at discharge. Net cell reaction, again it is a reverse. It is a reverse. Or it is the reverse of the net cell reaction that occurring during discharge. The above reaction shows that H2SO4 is regenerated. तुमचा H2SO4 जो काय झाला, वापरलेला होता तो काय झाला, रिजनरेट झाला चार्जिंगला. And its concentration, density and in turn the cell potential increases. Application, it is used as a source of direct current in the laboratory. ठीक है, next. A 12-volt lead storage battery constructed by the connecting 6 2-volt cells in series is used in automobiles and inverters. कशामध्ये, आता काय करायचं, चार्जिंग, डिस्चार्जिंग आणि चार्जिंगचे रिएक्शन सगळे प्रॉपरली समजून लिहा पहिला, मग पुढचं शिकवते. आवरा पटपट आवरा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सेल बघा, निकेल कॅडमियम. राईट अ शॉर्ट नोट ऑन निकेल कॅडमियम सेल, राईट अ शॉर्ट नोट ऑन अ मर्क्युरी सेल. जर आलं तर निकेल सेल मध्ये किंवा मर्क्युरी सेल मध्ये एनोड कोण आहे, कॅथोड कोण आहे, त्याची रिएक्शन, त्याची युजेस, एवढं विचारतात, लिहायचं असतं. बघा, निकेल कॅडमियम सेल
Nickel cadmium cell is a secondary dry cell. ड्राय सेल आहे, कारण कसला ड्राय सेल आहे? सेकंडरी ड्राय सेल. इन अदर वर्ड्स इट इज अ ड्राय सेल दॅट कॅन बी रिचार्ज्ड. आता हे बघा, एनोड ऑफ निकेल कॅडमियम इज कॅडमियम. एनोड कोण आहे तर कॅडमियम. जरा इकडे लक्ष द्या. एनोड कॅडमियम असतं. एनोड कोण असतं? कॅडमियम. आणि कॅथोड कोण असतं? तर निकेल ऑक्साइड NiO2. कोण असतं? निकेल ऑक्साइड. आणि हे एनोड आणि कॅथोड KOH मध्ये डिप केलेले असतात. म्हणजे अल्कलाइन मीडियम आहे सोल्युशनचा. कसला मीडियम आहे? हा. मग त्यामध्ये इथं बघा, nickel cadmium storage cell in a cadmium metal is a cadmium metal. Cathode is nickel oxide NiO2 supported on nickel. म्हणजे तुमचं निकेलचं प्लेटच असतंय, त्या निकेलच्या प्लेटवरती निकेल ऑक्साइड डिपॉझिट केलेलं असते. आणि इलेक्ट्रोलाइट कोण असतं तर aqueous KOH किंवा NaOH. बरं होतंय काय बघा. हे बॅलेन्सिंग साठी बेसिक मीडियम वापरतात. काय रिएक्शन बॅलेन्सिंगला बेसिक मीडियम आणि वॉटर मॉलिक्यूल. काय होतं बघा, कॅडमियम आहे. कॅडमियम किती इलेक्ट्रॉन लूज करणार आहे? 2 इलेक्ट्रॉन लूज करणार. म्हणजे कॅडमियम 2++ काय येणार आहे तर 2 इलेक्ट्रॉन. समजते ही रिएक्शन, ही ऑक्सिडेशन आहे. मग ह्याला कॅडमियम 2+ जो फॉर्म होणार त्याबरोबर OH- काय होऊ दे, कंबाईन, आणि कॅडमियम हायड्रो ऑक्साइड हा रिएक्टंट. ही एक रिएक्शन असते. निकेल ऑक्साइड मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट काय असते बघा, निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +4 असते. काय असते? जर निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +4 असते आणि त्यानं 2 इलेक्ट्रॉन काय केले, गेन केले, तर निकेल ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +4 होती तो कशामध्ये कन्वर्ट होणार आहे तर Ni2+. कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? रिडक्शन झालं. परत बॅलेन्सिंग इम्पॉर्टंट आहे. बॅलेन्सिंग इम्पॉर्टंट आहे म्हणून इथं किती ऑक्सिजन आहेत? 2. त्यामुळे इथं वॉटर मॉलिक्यूल किती घेतात? 2. कारण टोटल 4 OH फॉर्म होतात. किती OH फॉर्म होतात? हे बघा, हे 2 ऑक्सिजन, हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 हायड्रोजन. ते 4 OH मधले 2 OH ह्या बरोबर कंबाईन होतात आणि 2 OH इथं सेपरेट होतात. मग ओव्हरऑल रिएक्शन मधला हा 2 OH, हा 2 OH कॅन्सल. हे 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल. सो कॅडमियम इन द सॉलिड स्टेट, निकेल ऑक्साइड इन द सॉलिड स्टेट, 2H2O gives CdOH twice आणि NiOH twice. रिएक्शन समजली का? येस और नो? आता बघा, the reaction product at each electrode is solid that adheres the electrode surface. Therefore, the cell can be recharged. What can be recharged? सेल आपण रिचार्ज करू शकतो. हा, ह्याचं पोटेन्शियल किती असतं सेलचं? 1.4 व्होल्ट. सीईटी ला विचार. निकेल कॅडमियम सेलचं पोटेन्शियल किती असतं तर 1.4 व्होल्ट. द सेल हॅज लॉंगर लाईफ दॅन अदर ड्राय सेल. हा, युजेस कशामध्ये? युजेस इलेक्ट्रॉनिक वॉचेस, कॅल्क्युलेटर्स, फोटोग्राफिक इक्विपमेंट्स एक्सेट्रा. मर्क्युरी मध्ये बघा, झिंक अमालगम आणि मर्क्युरी असे 2 वापरले जातात. झिंक एनोड ऍक्ट होतो आणि मर्क्युरी काय म्हणून ऍक्ट करत असतो तर कॅथोड म्हणून ऍक्ट होत असतो. मर्क्युरी बॅटरी इज अ सेकंडरी ड्राय सेल अँड कॅन बी रिचार्ज्ड. द मर्क्युरी बॅटरी कन्सिस्ट ऑफ झिंक एनोड, ऑक्सिडेशन होणार, जो की अमालगेटेड विथ मर्क्युरी आहे. म्हणजे झिंक मध्ये मर्क्युरी जे आहे ते झिंक मध्ये ऍड केले, एवढंच, अमालगेटेड झिंक. हा, द कॅथोड इज अ पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड कार्बन. द इलेक्ट्रोलाइट इज अगेन स्ट्रॉंग अल्कलाइन, KOH किंवा NaOH असतं. KOH अँड ZNO. आता इलेक्ट्रॉन रिएक्शन बघा. झिंक काय? हा झिंक आहे, याचं ऑक्सिडेशन होणार, म्हणजे हा Zn2+ किती इलेक्ट्रॉन देणार आहे? ही एनोड रिएक्शन आहे. मीडियम कोणता आहे? अल्कलाइन. मीडियम कोणता आहे? अल्कलाइन. अल्कलाइन मीडियम आहे म्हणून ऑक्सिडेशन आपण 2 OH वापरले. किती OH वापरले? 2 OH. त्या 2 OH मधला एक झिंक जेव्हा Zn2+ मध्ये कन्वर्ट होतो, तो एक झिंक कंबाईन होतो आणि काय देतो? ZNO.
मग 2 OH मधला एक ऑक्सिजन वापरला, 2 OH मधला एक ऑक्सिजन वापरला, 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन राहिला, म्हणून तर काय तर H2O. समजतंय का? येस नो? मर्क्युरी आहे तसं असतं इथं, Hg इन द लिक्विड स्टेट असं असतं. ठीक आहे. आता बघा, हा जो मर्क्युरी ऑक्साईड आहे ह्यामध्ये मर्क्युरीची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे तर +2. किती आहे? +2. हा +2 मर्क्युरी +2 हा 2 इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन. म्हणजे काय फॉर्म करणार? मर्क्युरी इन विच स्टेट? लिक्विड. परत इथं बघा, हा इथं HGO ला एक ऑक्सिजन आहे, त्याला अजून एक ऑक्सिजन लागणार आहे, म्हणून आपण काय ऍड करतो तर H2O. मग हे 2 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन 2OH, आणि हे OH काय होतात? हे OH काय होतात? कॅन्सल. H2O काय होतं? कॅन्सल. इलेक्ट्रॉन्स काय होतात? कॅन्सल. प्रोडक्ट काय मिळतं तुमचं? झिंक अमाल्गम HgO गिव्स ZnO प्लस H. ही रिॲक्शन कशी लक्षात ठेवायची समजते का सांगा? कॅडमियम असू दे किंवा झिंक अमाल्गम असू दे, स्टार्टिंगला रिॲक्टंटच्या साईडला आपण 2 OH वापरतो. प्रोडक्ट आपल्याला झिंक ऑक्साईड प्लस वॉटर प्लस 2 इलेक्ट्रॉन्स ह्या केस. आलं का लक्षात? येस ऑर नो? ठीक आहे. तर इथं बघा, the overall cell reaction only solid substances. There is no change in the electrolytic composition during operation. The mercury battery therefore provides more constant voltage. इलेक्ट्रोलाइट मध्ये काय फरक पडत नाही, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये फरक पडत नाही, त्यामुळे व्होल्टेज किती आहे तर 1.35 वोल्ट. Than the Lee clenched dry cell. It also has a considerable higher capacity and has a longer life than dry cell. त्याची लाईफ पण चांगली. हिअरिंग एड्स असतात ना, हिअरिंग एड्स त्यामध्ये वापरले जातात, विचारतात. The mercury dry cell find used in hearing aids, electronic watches and pacemakers. कशामध्ये वापरलं जातं? पेसमेकर्स. येतं इथंपर्यंत लक्षात? येस ऑर नो? Last type of cell. Last type of cell, fuel cell. त्यानंतर स्पॉन्टॅनिटीचा एक पॉइंट आहे, तो खूप छोटा आहे, पण हा पहिला समजून घ्या. फ्युएल सेल. Two H2 in the gaseous state plus O2 in the gaseous state gives 2 H2O. This is combustion reaction. This is combustion reaction. Combustion. Any substance reacting with oxygen is combustion. And during combustion reaction, it is highly exothermic process. Means certain amount of energy will be released. Certain amount of energy. ही जी एनर्जी रिलीज झाली ना, त्या एनर्जीला इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट केलं जातं. ऍक्च्युली काय होतं, हा 2H2 आहे तर हा 2H सिंगल बॉन्ड काय आहे तर H प्लस इथं काय आहे तर O डबल बॉन्ड काय तर O. हा बॉन्ड ब्रेक झाला, हा बॉन्ड ब्रेक झाला, त्याला एनर्जी लागली. पण जेव्हा HOH हा फॉर्म झाला, म्हणजे हा एक OH बॉन्ड फॉर्म करण्यासाठी काहीतरी एनर्जी काय होत असते तर रिलीज. सो जी काय एनर्जी रिलीज होते ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ OH बॉन्ड, the energy released during the formation of is converted into electricity in the fuel cells. And fuel cells are eco-friendly because the byproduct is water here in this case H2O2 मध्ये. आता इथं आपल्याला वॉटर कसा आहे, न्यूट्रल आहे, त्याला कंडक्टिंग बनवण्यासाठी आपण त्यामध्ये ऍसिड वगैरे ऍड करणार, त्यामुळे थोडे चेंजेस येणार रिॲक्शन मध्ये, नाहीतर ही अशी ऍक्च्युली असते. मला सांगा अजून एक, इथं बघा हा एनोड आहे, 2H2 इन द गॅशियस स्टेट आहे ना, हा काय देणार आहे 4H प्लस प्लस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स 4 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. O2 आहे,
हे 4 इलेक्ट्रॉन काय करणार? गेन. एक ऑक्सिजन 2 इलेक्ट्रॉन गेन करतो, 2 ऑक्सिजन 4 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. सो इथं 2 टाइम्स ऑक्सिजन anion ज्याचा चार्ज -2 आहे, 2 टाइम्स ऑक्सिजन anion जो काय करणार आहे? इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन. हा, ही रिएक्शन. मग मला सांगा कोणाचं ऑक्सिडेशन होत आहे? हायड्रोजनचा. म्हणजे हा एनोड वरती वापरायचा आणि हा काय म्हणून वापरणार आहे? कॅथोड. बरं, हे दोन्ही इनर्ट इलेक्ट्रोड वापरावे लागणार आहेत कारण दोन्ही गॅसेस आहेत. दोन्ही काय आहेत? मग जर एखादी रिएक्शन गॅशियस स्टेट मध्ये होत असेल तर आपण त्याला इनर्ट इलेक्ट्रोड वापरतो. प्लॅटिनम प्लेट्स, प्लॅटिनम वायर्स वगैरे काय करतो? यूज करतो रिएक्शन घडण्यासाठी. मी थोडी आयडिया देते तुम्हाला, थोडंसं कॉम्प्लेक्सिटी कमी करण्यासाठी. एकदा आपल्याला समजलं की ही स्पॉन्टेनियस रेडॉक्स रिएक्शन आहे, हा, आणि वॉटर फॉर्म होते, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे इथं काही जनरेट इलेक्ट्रिसिटी होत नाही. स्पॉन्टेनियस जरी असेल तर जे एनर्जी ऑफ कंबशन आहे काय आहे? म्हणजे एनर्जी रिलीज झाली बॉन्ड फॉर्मेशनच्या वेळी ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापर. हा, तुम्हाला देताना काही एवढं सिंपल एक्झाम्पल दिलेलं नाहीये. तिथं तुम्ही ऍसिडिक मीडियम यूज करतो सोल्युशनला, वॉटरला कंडक्टिंग बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? वॉटरला काय बनवण्यासाठी? पण बेस तर हेच आहे कुठं तर. दिस इज द बेस रिएक्शन. समजते का मी काय सांगते? येस और नो? ठीक आहे. The functioning of fuel cell is based on the fact that combustion reactions are one redox type and can be used to generate electricity. Which reaction? Combustion reactions are of redox type and these reactions can be used to generate electricity because combustion reactions are exothermic आणि जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट केली जाते. So the fuel cell differs from the ordinary galvanic cell in that the reactants are not placed within the cell. कारण रिएक्टंट गॅशियस स्टेट मध्ये असल्यामुळे ते कंटिन्युअसली सप्लाय करावे लागतात इलेक्ट्रोड वरती, आणि जेव्हापर्यंत तुम्ही त्या इलेक्ट्रोड वरती सप्लाय करत जाताय तेव्हापर्यंत रिएक्शन घडत राहणार. एकदा स्टॉप केला सप्लाय, रिएक्शन स्टॉप, प्रोसेस स्टॉप. So they are continuously supplied to the electrodes from the different reservoir. In this cell, one of the reactant is a fuel such as hydrogen gas or methanol, कारण एकच कार्बन असतं मिथेनॉल मध्ये, and the other reactant such as oxygen is an oxidant. The simplest fuel cell is H2O2 fuel cell. इथं बघा H2O2. हे खूप भंगारछाप डायग्राम आहे H2O2 fuel cell. ऍक्च्युअली खूप वेगळं असतं त्याचं डायग्राम, सगळं असं प्रॉपर जॅकेट्स वगैरे दाखवलेले असतात. त्या जॅकेटमध्ये तुम्ही ऑक्सिजन आणि हायड्रोजन कंटिन्युअसली काय करत असताय तर सप्लाय वगैरे करत असताय. ओके. इन H2O2 fuel cell the fuel is hydrogen gas, हा, and oxygen is gas is an oxidant कारण त्याचं इलेक्ट्रॉन गेन करतं. बघा, the energy of combustion of hydrogen is converted into what? Electrical energy. Combustion energy is converted into, बरं, कन्स्ट्रक्शन बघा काय. इथं एनोड आणि कॅथोड हे असतात पोरस कार्बन रॉड containing small amount of finely divided platinum. ग्रेफाइट रॉड असतात. पोरस म्हणजे पोकळ, म्हणजे त्यातून आर पार गॅस आरामात फिरू शकते. पोरस पोकळ का असतात? कारण गॅस सगळीकडे फिरू दे इलेक्ट्रोड थ्रू. So the anode and cathode are porous carbon rods containing small amount of finely divided platinum metal that act as a catalyst. What it act as a? So the electrolyte is a hot aqueous solution, KOH असते. The carbon rod immersed into electrolyte are shown in the figure. इथं बघा, मी काय म्हटलं, तुमचे जे काय एनोड आणि कॅथोड वरती रिएक्शन जे होणार आहेत ते गॅसेस कंटिन्युअसली तुम्हाला इलेक्ट्रॉन वरती सप्लाय करावं लागणार. सो हायड्रोजन गॅस इज कंटिन्युअसली बबल्ड through the anode
and oxygen gas through the cathode in the electrolytes. Cell reaction. Oxidation at anode. हे बघा, at anode hydrogen gas is oxidized. Hydrogen is oxidized means hydrogen will lose the electron. Hydrogen will lose the electron. Okay, and this is reaction is occurring in the basic medium because you want to make it a solution conducting. Solution काय असला पाहिजे? Conducting. So 2H2 gaseous state आणि 4OH आहे. हे बघा, हा 2H2 आहे ना, हा 2H2 मी देताना काय म्हटला? 2H2 in the gaseous state काय देत आहे? 4H plus how many electrons? 4 electrons. मग बाळांनो हे 4OH का घेतली समजतायत का? 4H plus ला 4OH आणि 4H plus combined होऊन 4H2 आणि 4 electrons. Okay. Next. Reduction at cathode. Reduction काय होणार आहे तर at cathode. ऑक्सिजन लिबरेट होते. ऑक्सिजन काय होत आहे? लिबरेट. हा ऑक्सिजन जो गॅस आहे हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे? गेन. किती इलेक्ट्रॉन गेन करणार आहे? 4. आणि 2O2 मायनस बनवणार आहे. म्हणजे हे पहिल्यापासून O2 मायनसच आहेत आणि हे 2 2 जा म्हणजे किती OH फॉर्म होणार आहेत. आणि जेव्हा तुम्ही ऍड करशील दोघांना, हे बघा, हे दोन्ही रिएक्शन जेव्हा तुम्ही ऍड करशील वरची आणि खालची, त्यावेळी इकडचे 4 OH, इकडचे 4 OH कॅन्सल, इकडचे 4 इलेक्ट्रॉन, इकडचे 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल. राईट हँड साइडला 4 वॉटर मॉलिक्यूल होते, लेफ्ट हँड साइडला 4 - 2 2H2 plus O2 gives 2H2. 2H2 plus O2 gives. पण रिएक्शन कशी वेगळी आहे समजलं का? बेस सेम आहे पण अल्कलाइन मीडियम आहे ना, म्हणून अशी रिएक्शन आहे. हीच रिएक्शन एक्सपेक्टेड आहे. सो the overall cell reaction is combustion of H2 to form liquid water. Interestingly, the fuel H2 gas and oxidant O2 does not react directly. आता बघा, the chemical energy released during the formation of which bond? OH bond is directly converted into electrical energy accompanying in the above combustion. So the cell containing cell potential E naught cell, E naught cathode minus E naught anode किती असते तर 1.23 volt. ह्याचे ऍडव्हान्टेजेस पण आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. डिसएडव्हान्टेजेस काय आहे सांगा? हायड्रोजन गॅस आपण त्याला इझिली हँडल करू शकत नाही आणि कॉस्टली आहे. आणि काय आहे? जर याचा बाय प्रोडक्ट वॉटर असेल तर काहीतरी तुम्ही सेल कन्स्ट्रक्ट केला ते आयुष्यात टाकणारच की नाही टाकणार? So the reacting substances are continuously supplied to the electrodes, unlike conventional galvanic cell. Fuel cell do not have to be discarded or on consuming the chemicals. त्यातले काही केमिकल्स सुद्धा हव्या काढायला लागत नाहीत. They are non-polluting as they only reaction product is water. फ्युएल सेलची एफिशियन्सी 70% आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याचं मिनिंग सांगते. स्टीम पॉवर प्लांट आहे. कसला पॉवर प्लांट आहे? 1 टन ऑफ कार्बन बर्न केलं. काय बर्न केलं? कार्बन, कोल स्टीम इंजिन्स. तर फक्त 400 kg कार्बन प्रॉपरली बर्न होतं. 1 टन म्हणजे 1000 kg. 1000 kg मधला 400 kg इफेक्टिव्हली बर्न होऊन स्टीम प्रोड्यूस करतो आणि ते रोटेशन वगैरे होते. म्हणजे 40%. किती टक्के एफिशियन्सी आहे? 40. पण H2O2 फ्युएल सेल किती टक्के एफिशियन्सी आहे? 70%. ऑलमोस्ट डबल. ऑलमोस्ट. आणि H2O2 तुम्ही रियूज करू शकता. कार्बन रियुजिंग होत. सो इथं बघा, the fuel cell provides electricity with an efficiency of about 70%, which is twice as large when compared with the efficiency of thermal power plants, which is only 40%. Disadvantages काय आहे? H2 is a hazardous gas to handle and cost of preparing is very high.
आणि इक्विपमेंट जो बनवलाय त्याला टाकायला तर पाहिजे. ऍप्लिकेशन एक्झामला विचारतात काय आहे, फ्युएल सेल्स आर युज ऑन एक्सपेरिमेंटल बेसिस इन ऑटोमोबाईल्स. ऑस्ट्रेलियामध्ये वापरतायत पण H2O2 फ्युएल सेल, कारण तिथले रोड्स चांगले आहेत, हायड्रोजन इझिली स्टोअर करू शकतो. आपल्या इकडच्या रोड्स वरती नाही बस. द फ्युएल सेल्स आर युज फॉर इलेक्ट्रिकल पॉवर इन अ स्पेस प्रोग्राम. इथे बघा की ऍस्ट्रोनॉट्स पाणी पितात ना, ते फ्युएल सेल पासून बनलेलं असतो. कशापासून बनलेला असतो? फ्युएल, कारण त्यामध्ये फ्युएल H2O2 दिलेलं असतं इग्निशनला. In spacecraft, the fuel cell is operated at such a high temperature that water evaporates at the same rate as it is formed. The vapor is condensed and the pure water formed is used by the drinking for the astronauts. In future, fuel cell can be possibly be explored as a power generations in hospital, hotels and homes. पण इंडियन रोड्स वरती पॉसिबल. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे, चालेल.